कुकरच्या एका शिट्टीमध्ये झटपट पुलाव बनवूया. नमस्कार, मी पल्लवी. एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. दरवेळी पुलाव मोकळा, सुगंधी आणि हॉटेलसारखा कसा बनवायचा हे माहिती आहे का? आज आपण पाहणार आहोत एक सोपी ट्रिक की ज्यामुळे तुमचा पुलाव कधीच चिकट होणार नाही आहे. चला तर मग खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हा पुलाव बनवण्यासाठी मी 1 कप बासमती तुकडा तांदूळ घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आणि निथळून ठेवलेला आहे. त्यानंतर आता तयारी करूया. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहेत गरम मसाले. यामध्ये घेतलेला आहे तमालपत्र, दालचिनीचा 1 तुकडा, 4 ते 5 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा, हिरवी वेलची घेतली आणि 2 स्टार फूल घ्यायचे आहेत. आता कुकरमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेलामध्ये 1 चमचा मी तूप घालून घेतलं. तूप घातल्यामुळे या पुलावला इतका छान सुगंध येतो, नक्की घाला. त्यानंतर आता आपण या तेलामध्ये तेल चांगलं तापलं की 1 चमचा जिरं घालून घेऊया. जिरं छान फुलू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत खडे मसाले. खडे मसाले 1 मिनिटभर फक्त परतून घेतले. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालून घेतली. लसणाचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या. 2 हिरव्या मिरच्या मी कट करून घातलेल्या आहेत. आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला कांदा. उभा आणि पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे. कांदा फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा. आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालून घेऊ शकता. मी घेतलेलं आहे गाजर, फरसबी, फ्लॉवर आणि मटार. जेवढा आपण तांदूळ घेतला आहे 1 कप, तितक्या सगळ्या ह्या भाज्या 1 कप झाल्या पाहिजेत. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या भाज्या घालून घेतल्यानंतर या भाज्यासुद्धा इथे आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत. सर्व भाज्या छान अशा परतल्या गेलेल्या आहेत. आता यामध्ये घालून घेऊया चिमूटभर हिंग, 1 चमचा धनेपूड घालायची आहे, अर्धा चमचा मी पुलाव मसाला घालून घेतलेला आहे. पुलाव मसाला नसेल तर अर्धा चमचा बिर्याणी मसाला घातला तरीही चालेल. आता निथळलेले तांदूळ घालून घेऊया. तांदूळ आपल्याला इथे छान परतून घ्यायचे आहेत. त्याआधी आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळं हे छान असं एकत्र एक 3-4 मिनिट तरी परतून घ्यायचं आहे. पुलाव मोकळा व्हायला हवा तर त्याकरता तांदूळ जुना वापरायचा आणि तांदूळ जर नवीन असेल तर पुलाव चिकट होतो. नव्या तांदळासाठी तांदळाच्या 1.5 पटच पाणी घालायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे सगळं छान असं परतून घेतलेलं आहे. आता हा तांदूळ जुना आहे त्यामुळे त्याच्या दुप्पट पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे. 1 कप तांदूळ होता त्यासाठी मी 2 कप पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. कुकरचं झाकण लावून घेऊया आणि फक्त 1 शिट्टी करून घ्यायची आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिट मंद आचेवरती आपल्याला कुकर ठेवायचा आहे. जर कुकरच्या पटपट शिट्ट्या होत असतील तर 2 शिट्ट्या करून घ्या. तर हे बघा, अशा पद्धतीने आपला हा अगदी झटपट, मोकळा, सुटसुटीत असा हा पुलाव तयार झालेला आहे. पुलाव तयार झाल्यावर त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबामुळे पुलाव फ्रेश राहतो आणि टेस्टी लागतो. पहा किती छान, मोकळा आणि सुगंधी असा आपला पुलाव तयार झालेला आहे. अजून अगदी झाकण काढल्या मी इथे दाखवते त्यामुळे थोडासा तुम्हाला इथे चिकट दिसत असेल. पण नंतर थोडा थंड झाल्यानंतर छान सुटसुटीत झालेला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण हा सुगंधी अगदी झटपट बनणारा पुलाव केलेला आहे. तो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.